नमस्कार, आपण पाहतो आहात योग बदल न्यूज मराठी। अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन साजरा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन महाराष्ट्रामध्ये साजरा होत असताना अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांच्या कार्यालयात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुःखाच्या डोंगरात कोसळला असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले। अजितदादानंतर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जबाबदारी स्वीकारली आहे। त्यामुळे अजितदादा पवार हे तळागाळातील कार्यकर्त्याला व जनसामान्य कष्टकरी शेतकरी यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील होते। त्याचप्रमाणे अजितदादानंतर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा अजितदादा पवार हे कार्य करत असलेल्या प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी यावेळी केले। मेहबूब खान, संतोष जाधव, भिडणेताई, वसंतराव जाधव, गजानन पाटील, राम अमानकर, रोहन काकळ, किरण त्र्यंबकराव टप्पे, गोपाल ठाकरे, बाळासाहेब तायडे, रुपालीताई वाकोडे, रेश्मा पाटेकर, छाया पवारसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो। अमर रहे अजितदादा, अमर रहे अजितदादा, अमर रहे। सुनेत्रा वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनेत्रा वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज 27व्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे निमित्त आहे, परंतु या निमित्ताने या वर्धापन दिनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांची अनुपस्थिती ही प्रकर्षाने जाणवते। आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केल्या गेली। 4 महिने झाले, परंतु असा एकही दिवस जात नाही की दादांची आठवण येत नाही। संपूर्ण महाराष्ट्रातील जनता, सर्वसामान्य कार्यकर्त्यासहित सर्व लोक हळहळले आणि आज हा वर्धापन दिन साजरा करताना सगळ्यांच्या जसा म्हणजे वर्धापन दिनाचा उत्साह असतो तो उत्साह यावेळेस राहिला नाही, कारण दादा नाही। दादा नसल्यामुळे हा आजचा वर्धापन दिन अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, ग्रामीणच्या वतीने आम्ही साजरा करीत आहोत। परंतु राष्ट्रीय जो वर्धापन दिन आहे संपूर्ण राज्याचा किंवा राष्ट्रीय, तो मुंबई येथील एका मोठ्या सभागृहामध्ये उद्या होत आहे। त्या कार्यक्रमासाठी सुद्धा अकोल्यातील संपूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। आजच्या या वर्धापन दिनानिमित्त जुने जाणते राष्ट्रवादीच्या संस्थापक दिनापासून, स्थापना दिनापासून असलेले सर्व जुने जाणते महिला, पुरुष सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। सहकार क्षेत्रातील आमचे पुंडलिकराव अरबट असो, विनोद भाऊ थुटे असो किंवा इतरही सर्व महिला भगिनी असो, सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। तर या निमित्ताने आमचे जुने कार्यकर्ते सुद्धा, रामाजी ही सुद्धा उपस्थित आहेत, रमेश भाऊ पवार हे सुद्धा उपस्थित आहेत, सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आणि हा वर्धापन दिन अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे। परंतु दादांच्या जाण्याचं सावट या कार्यक्रमावर निश्चितपणे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्राबाईंनी अजितदादा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे त्यांनी त्याची धुरा सांभाळली व राज्याची धुरासुद्धा सांभाळली आणि युवा नेते पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनात व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रगती करेल। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।